ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे ना त्याने, जी शैली आपल्याला पाहायला मिळते हुबेहूब जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाजी करण्याची कला ठेवणारा गोलंदाज. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये ना मला तरी वाटते की याही खेळाडूवर नजर असू शकते, कारण की यंगस्टर मध्ये येणारं पर्व आपण बघितलं ना तर आदिवासी प्रीमियर लीग, आणि कदाचित त्यामध्ये देखील आपल्याला हा खेळाडू खेळताना पाहायला मिळू शकत आहे. कारण की जे प्रत्येक संघ आपण खेळत आहेत ना, प्रत्येक संघांपैकी चांगले टॉपचे गोलंदाज, चांगले फलंदाज, आणि प्रत्येक खेळाडूंवर अगदी सिलेक्शन टीमची नजर आहे. तसेच आपण बघितलं तर मग सगळ्यांची देखील नजर आहे. जो प्रभाव दर्शवेल तो मात्र IPL मध्ये खेळेल. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू बघितला आपण. क्षेत्ररक्षण क्या बात आहे, हे आहे बघा, छोटे खेळाडू घेतले आहेत. नो बॉलचा इशारा अगदी पाहायला मिळालाय, परंतु क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर सुंदर झालाय. अगदी आपण बघितलं तर जे भरपूर असे क्षेत्ररक्षणामध्ये स्ट्रगल करतात ना, त्यांच्यासाठी तर नक्कीच एक काय सुंदर उदाहरण आहे या छोट्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सुंदर चेंडू पाहिला, फ्रीटचा होता, अगदी उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो बॅट मध्ये आला नाहीये. बघा ही खासियत आहे ना या खेळाडूची, गोलंदाजी मध्ये कशी किमया करू शकतोय. लाईन जर मिळाली ना तर मग फलंदाजाला कुठेतरी त्या लाईन मध्ये अडचणीमध्ये आणतोय. हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. मागच्या मॅच मध्ये देखील षटकार पडल्यानंतर देखील त्यांनी काय लाजवाब देखणी गोलंदाजी केली होती. पुढचा चेंडू, मिस टायमिंग शॉट इन दी एअर, हवेत आहे. भाविक तिथे झेल नियंत्रणामध्ये नाहीयेत. आशिष आले होते, झेलच्या मागे जितेंद्र देखील आले होते, परंतु कॅचेस विन द मॅचेस थोडस नियंत्रण मिळवायला हवं होतं भाविक यांना, कारण की जर नियंत्रण ठेवलं असताना तर झेल कलेक्ट करण्याची भरपूर एक संधी दिली होती. मी तर म्हणेन की फलंदाजाने दिलेली संधी होती. ही संधी साधण्यापूर्वी मात्र आपण बघितलं तर ती संधी गमावली. टीमची टोटल मध्ये होईल वाढ 4च्या घरामध्ये. मनीष यांना पाहिले आपण, मनीष आणि प्रवीण हे दोन खेळाडू महत्वपूर्ण स्टार आहेत या टीमचे. पॉवर हाऊस आहेत आणि पॉवर हाऊस म्हणजे जी पॉवर जनरेट करून देण्याची क्षमता ठेवतात. मग आपण मोठा स्टार्ट करून देतात, चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून चांगले शॉट सिलेक्शन होताना पाहायला मिळते. गॅप शोधण्यामध्ये माहीर आहेत आणि भरपूर मग धावा देखील देत आहेत. फुलटॉस चेंडू होता, त्याला स्वान केलंय, चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये, धावा मिळतील इथे 2. बघा यंगस्टर खेळाडू आहे, त्यांना अनुभवाची गरज आहे भरपूर आणि भरपूर. अगदी आपण बघितलं तर त्यांना आणखीन या क्रिकेटच्या पटलावर धडे गिरवायचे आहेत, धडे शिकायचे आहेत, आणि तेच धडे गिरवत असताना त्यांना मात्र नक्कीच प्रत्येक बॉल मध्ये आता महेंद्रला जबाबदारी देखील घ्यायला शिकावावं लागेल, कारण की एक आपल्या संघामध्ये जर आपला निवड झाली आहे ना तर मग त्या संघासाठी जबाबदारी महत्वपूर्ण असते. नक्की गोलंदाजी अनुभव कमी आहे तरी देखील तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आपल्या संघासाठी. धाबा मात्र अगदी आपण पहिल्या फलकावर 6, चेंडू फेकून झाले 3. मिस टायमिंग शॉट हवेत आहे, झेल निर्माण, चेतन आहे तिकडे, पकडला जाईल झेल आणि अशा तऱ्हेने होईल मनीष या खेळाडूचा समाप्त खेळ. पहिला धक्का मात्र दिलाय आणि पहिली विकेट, पहिली सफलता महेंद्रने आपल्या गोलंदाजीमध्ये मिळवले. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. धन्यवाद. महेंद्र गोवारीने पहिली सफलता आपल्या नावावर केली आहे. 6 धावेनंतर हा धक्का दिलाय आणि ज्या विश्वासाने त्याच्याकडे सोपवलेली गोलंदाजी आहे ना तो विश्वास जिंकलाय. बघा चुका झाल्या, नो बॉल हाताळला, परंतु चुकीचं दुरुस्ती देखील त्यांनी केली या ओव्हरमध्ये विकेटच्या साहाय्याने. कमबॅक काय असतं हे त्याने दर्शवलं गेलंय. पुढचा चेंडू
न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रवी. बॅटिंग करायची आहे, त्यांना चांगली साथ द्यायची, वन डाऊनचा क्रम सांभाळायचा आहे, प्रमुख रोल पूर्ण करायचा आहे संघासाठी. पुढचा चेंडू पाहतोय आपण. दूर खेळण्याचा प्रयत्न, अगदी आपण बघितलं खेळण्याचा इंटेंट, खडे खडे शॉट अटेंड करण्याचा प्रयत्न केला. जागेवरून आपण बघितलं तर शॉट खेळायचे असतील तर ते तुम्हाला शक्य होणार नाहीये. अगदी आपण पाहिल्यानंतर मग चेंडूची लाईन लेंथ परखावी लागेल, ओळखावी लागेल, चेंडूच्या रेषेमध्ये येऊन चांगले फटके कनेक्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल, तर तुम्हाला संधी मिळू शकते. आणि त्या तुम्ही दूर खेळाल तर मग दूर जाणार. हे चित्र या क्रिकेटच्या पटलावर ॲज अ बॉलरच्या समोर आपल्याला होताना भरपूर वेळा पाहायला देखील मिळालंय. षटकामध्ये फेकून झालेले चेंडू पाहिले आपण, 5 धावसंख्या पाहिली आहे तर 6 जी आपल्याला पाहायला मिळते. बघा पहिला आला होता अगदी सुरुवातीला 9, परंतु त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. महेंद्रचा शेवटचा चेंडू फुलटॉस कन्वर्ट केला जातोय अगदी स्क्वेअर क्षेत्रामध्ये. कॅप मधून चेंडू पाहिला पण तर निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने निघून गेलाय सीमारेखा पार, आणि अखेरच्या चेंडूवर मिळेल हा चौकार, आणि या चौकाराने धावसंख्येचा वाढलाय आकार. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं करूया स्वॅगने स्वागत. सह्याद्री ट्रॉफी 2025 चौथा दिवस या स्पर्धेचा राहिलाय. पहिला दिवस आपण पाहूया. पहिल्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये इंटर करणारा संघ ज्याचा खेळ दर्जेदार पाहायला मिळाला ठरला गेला गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा हा संघ. दुसरा दिवस या स्पर्धेचा ज्याच्या नावावर राहिला तो संघ पाहिला आपण चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवलीचा संघ ठाणे विभागातील संघ पाहायला मिळाला. त्यानंतर तिसरा दिवस जो कालचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आई जीवदानी बॉलिंगच्या टीमच्या नावावर 10वा फलकावर पाहतोय आपण 10 रन्स. दहा धावा आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. पहिला चेंडू अगदी आपण बघितला नो +1, त्यानंतर एक डॉट, त्याच्यावर 2 आल्या, त्यानंतर 2 आल्या, विकेट, डॉट आणि चौकार. ओके, थोडीशी चुकीची दुरुस्ती. जाऊया पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये. तीन धावा अगदी ज्या काढल्या होत्या त्यामध्ये आम्ही 2च काउंट केल्या होत्या. पुन्हा एकदा चुकीची दुरुस्ती आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला खेचलाय, राकेशचं केलंय भव्य स्वागत. चेंडूला उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सह्याद्री चषकातील दमदार स्ट्रोक षटकार. प्रवीण गोंड मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ही खासियत आहे त्यांची, कारण की जरी मनीष बाद झाले ना तरी देखील एका बाजूने, आणि या मैदानावर ना तर प्रवीणला बॅटिंग करणं खूप आवडतंय आणि त्याची बॅटिंग अनेक वेळा पाहिले या मैदानावर आपण. अगदी आता मात्र हा चेंडू मध्ये येणारा होता, बॅटची इनर एज होती. धाव मात्र आपण बघितले तर पंच सांगतायत की इथे डिक्लेरेशन नसतील 2 धावा मिळतील, कारण की डिक्लेरेशन झोनला जर चेंडू टच करते तर 2 धावा मिळत आहेत. अगदी राकेशच्या या ओव्हरमध्ये नक्कीच नजर असेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त हा मनसुबा जाहीर असेल. बघा प्रवीण असे खेळाडू आहेत की एका षटकामध्ये पूर्णपणे एखाद्या संघाला ते मागू टाकू शकतात आणि आपल्या संघाला भरपूर असे पुढे घेऊन जाऊ शकतात, कारण की हिटिंग भरपूर मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण येताना भरपूर वेळा बघितले आहेत आणि कदाचित या मॅच मध्ये देखील तो प्रयत्न आहे त्यांचा.
बघा प्रयत्नाचा उल्लेख केला आणि दुसरा उडवलाय, सरळ चाललाय मिड विकेट सीमारेखा पार आणि हा मिळेल दमदार A1 क्वालिटी बिग ब्रँडेड सह्याद्री चषकातील षटकार. मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी. षटकार आला, षटकाराने संघाचं टोटल वाढलं गेलं 25च्या घरामध्ये. बघा या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार आले, त्यामुळे मोमेंटम भरपूर पुढे वळलेलं बघायला मिळालं. इथे उसळी घेणारा चेंडू होता, कदाचित इथे झेल होता की काय, आणि ते चांगलं कमबॅक राकेश गोवारीने केला. मनीषचे इरादे स्पष्ट आहेत की प्रत्येक बॉलवर आक्रमण आणि आक्रमण, अटॅकिंग क्रिकेट आता खेळायचं असा त्यांनी विचार दर्शवला गेलाय. हा चेंडू पाहिला आपण तर अगदी ऑफस्टमच्या जवळ जाताना पाहायला मिळत आहे. इनकटर गोलंदाजी केली जाती आहे राकेश गोवारीच्या माध्यमातून आणि अपेक्षा होती कदाचित वाईड मिळेल, परंतु एक चांगली नियंत्रणामध्ये ही लेंथ पाहायला मिळाली. पुढचा चेंडू स्टेप आउट पुढे येऊन ताबडतोब केलेला हल्ला आणि अगदी आपण पाहिला तर हल्ला निघून गेला. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी मोठा फटका सिक्सर. या ओव्हर मध्ये आले 3 उत्तुंग षटकार, धावसंख्येचा वाढला आकार, धावफलक तब्बल पोहोचलं गेलं 31 या आकड्यावर. मेवणी फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं. 2 टीम कॅप्टन रेडी राहायचंय. अगदी आपण बघितलं जय हनुमान भिड्याचा पाडा संघ आणि मग सह्याद्री स्पोर्ट्स वापाडे संघ आयोजक संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन आता खेळण्यासाठी सज्ज आहे. आज नव्या जर्सी मध्ये अगदी हर्ष नरेश गाडाल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली जर्सी आपल्याला बघायला मिळते आहे आणि ती जर्सी या मैदानावर प्रदान करून परफॉर्मन्स कसा प्रकारचा बघायला मिळतोय नक्कीच ते देखील पाहूया आपण. कारण की आयोजक संघ घरेलू मैदान होम ग्राउंडवर गड आहे, गड राखायचा आहे, जिंकायचा आहे आणि नक्कीच त्या अनुषंगाने ते मैदानाच्या आतमध्ये उतरताना देखील पाहायला मिळतील. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जो किल्ला लढवला जातोय ना, हा किल्ला मात्र नक्कीच या किल्ल्यावर ध्वज कोणाचा बघावा फडकतोय ते देखील पाहावं लागेल. कारण की विजयाचा ध्वज कोण फडकावण्यामध्ये या मैदानामध्ये आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये तर महाराष्ट्राच्या प्रत्येक किल्ल्यावर हा भगवाच आपल्याला फडकताना पाहायला मिळाला आणि ते कार्य केलं. अफाट अपरंपार कार्य. ओहो काय लाजवाब झेल पकडलाय, सुंदर देखना झेल. क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. भार्गव आहेत आणि त्यांचं क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. तारीफ तर करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची, कारण की अगदी एवढ्या कमी वयामध्ये त्याच्यावर ठेवलेला विश्वास. राकेश गोवारीनं सांगितलं होतं की आज आम्ही लहान मुलांना संधी देणार आणि त्या संधीचं सोनं करताना देखील पाहायला मिळतील. आणि हो भार्गव त्या कॅटेगरीमध्ये आहे आणि भार्गवच्या या परफॉर्मन्सला पाहून खुश तर जरूर होतील, कारण की मग विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघ खेळतोय ना, क्रिकेटच्या प्रति किती प्रेम आहे मला विश्वास. तो विश्वास त्याने मात्र सध्या तरी आता जिंकलेला आहे. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत आतापर्यंत 3 आणि 3 मध्ये 3च धावा दिल्या, त्यामध्ये 1 विकेट देखील आपल्या नावावर केली आहे. आता पुन्हा एकदा चुकीची दुरुस्ती. हुकचा फटका खेचलाय, पावबल लागेल, चेंडू चाललाय अगदी स्कोरिंग झोन मध्ये. स्कोरिंग झोन आहे तिथे म्हणजेच षटकार. पंचांचा इशारा, मिळतील 6 धावा 6. कारण की बघा तिकडे बाउंड्री आहे आणि ते पंचांनी देखील सांगितलेलं आहे. स्कोरिंग झोन आहे ते देखील सांगितला जातोय कालच्या दिवसापासून, म्हणजे पहिल्या दिवसापासून, कालच्या दिवसापासून नाहीये, पहिल्या दिवसापासून जो स्कोरिंग झोन आहे आणि तिकडे चेंडू जातोय तर मग बाउंड्री आहे तर बाउंड्री डिक्लेरेशनच्या बाजूने तर डिक्लेरेशन मिळतील.
कारण की ऑन झोन आहे आणि तिथे धावा मिळाल्या. षटकार मिळाला, पंचांचा इशारा, धावसंख्येचा वाढला आकार. पुन्हा एकदा शॉट दिले तर उडवण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा धमाका प्रवीणच्या बॅट मधून येतोय, षटकार नंबर 2. दुसरा षटकार या ओव्हर मध्ये प्रवीणच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. आणि प्रवीण यांचे वैयक्तिक जर बॅटिंग बघितले तर किती आतापर्यंत लगावले त्याने, 4 उत्तुंग षटकार आणि त्यामध्ये या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2. आणि आणखीन काय खेचण्याचे प्रयत्न असतील. धावफलक पोहोचला गेले 44च्या घरामध्ये. 44 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. 3 ओव्हर मध्ये एक मोठा धावफलकाच्या दिशेने प्रस्थान होताना बघायला मिळते आपल्याला. अजून सुद्धा आपण बघितलं की मग 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 2 चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर ते कमबॅक झालं ना तर मग विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघ देखील बरोबरीची टक्कर देऊ शकतो. परंतु हे 2 चेंडू, या 2 चेंडूवर नियंत्रण ठेवावं लागेल. 44 धावा फलकावर, 44 रन्स. जतीन थोडासा अगदी अनुभव नाही आहे तरी देखील गोलंदाजी केली जाते आणि विश्वास आहे अजित यांना, राकेश यांना, कारण की अजित दादांचे सुपुत्र आपण पाहतोय त्यांना. आणि भरपूर असे धडे देखील अजित दादांच्या माध्यमातून गिरवताना बघायला मिळतील खेळाडू. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आता पटकावेत आशिष. फेम मध्ये कॅच पकडला जातोय आणि कमबॅक. बघा मी म्हणत होतो ना की कमबॅक करावा लागेल आणि केलाय. मनीषची विकेट मिळवून दिले आणि धाव फलकावर धावसंख्या स्थिर 44. जसं म्हणतात ना की दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. आणि या मॅच मध्ये थोडीशी सुधारण्याचा प्रयत्न केलाय. ही परिस्थिती हाताच्या बाहेर जात होती, त्याच्यावर नियंत्रण आणलं. विकेट मिळवल्यानंतर अगदी आपण पाहतोय की हा अंतिमचा चेंडू असेल या इनिंगचा. फुलटॉस मिस टायमिंग झाला, गॅप मध्ये पडेल का नाही. वा वॉड कॅच. भाविक त्यांना पोहोचणं थोडस कठीण वाटत होतं परंतु पोहोचले आणि कॅच मात्र कंप्लीट केला. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेटने कमबॅक केलं जतीनने. 2 षटकार देखील पडले होते परंतु त्या षटकारांच्या दबावाखाली नाही येतात त्या प्रेशरला मात्र झेललं गेलं आणि 2 विकेट त्याने प्राप्त करून दिले. संघाच्या टोटलला लिमिट मध्ये ठेवलं अगदी 44 या अंकावर. जिंकण्यासाठी 45 धाव्यांचं लक्ष्य आहे आणि ती सरासरी पूर्ण करायची आहे 15च्या औसतने. ही सरासरी कशा प्रकारे गाठली जाते ते देखील पाहूया, परंतु तत्पूर्वी आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाऊया. टॉस बॉक्स या पुन्हा एकदा मी विनंती करतोय, हनुमान स्पोर्ट्स मीडियाचा पाडा टीम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे. इनिंग सुरुवात होण्याच्या आधी पोहोचले नाहीये तर तुम्हाला 3 चेंडूला सामोर जावं लागेल. म्हणजे तुम्हालाच नाहीये, सगळ्यांना. जसं आपण बघितलं कृपादेवी बॉयज उमराली संघाला देखील 3 चेंडूला मात्र पेनल्टीला सामोर जावं लागलं होतं. टॉस आहे तो आपण करूया. सन्माननीय जगदीशजी लाखात साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. जगदीशजी लाखात साहेब आपण या. गंगारामजी खरपडे देखील आहेत आणि छापा आणि काटा कोणाच्या येईल बाजूने विजयाचा वाटा, परंतु त्यापूर्वी आपण करूया छाप आणि काटा. छापा असा कॉल आणि येतोय छापा. जगदीशजी लाखात साहेब आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना.
बापाने टीम आहे हनुमान बिड्याचा पाडा टीम, शुभेच्छा दिल्या जात आहेत. चेतन टॉस जिंकलाय, काय निवडशील? क्षेत्ररक्षण. तुमची स्पर्धा आहे, तुमचं आयोजन आहे, तुमच्यावर दबाव आहे काय मॅच मध्ये? नाही, काहीच दबाव नाही. बघा दबाव तर नाही आहे, परंतु आपले समर्थक भरपूर आहे, त्या समर्थकांना खुश करण्याचा प्रयत्न असेल का आज? हो नक्कीच. काय आज टीम कॉम्बिनेशन, आज हेमंत तर इन ऍक्शन म्हणजे दिसत आहेत, त्याच हर्षद देखील दिसत आहेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणी आहे का असं की नाही आहे? आज एक आमचा गोलंदाज कमी आहे, गंगाराम खरपुडे. गंगाराम खरपुडे कमी आहे, काय म्हणशील गंगाराम खरपुडेच्या बद्दल? नाही, ते सध्या प्रॅक्टिस मध्ये नाहीत ना, म्हणून त्याने ब्रेक घेतलाय. नक्कीच त्याने ब्रेक घेतलाय. मग मला तरी वाटतं की मग सध्या ते काहीतरी वेगळा प्लॅनिंग असेल, कारण की 40+ क्रिकेटचं देखील मला वाटतं की कर्णधार पद भुसवायचं आहे त्यांना. हो. आणि मग त्याच नंतर हनुमान बिड्याचा पाडा संघाच्या समोर कधी खेळलेत का? नाही, फर्स्ट टाइम खेळतो. हे तुमच्यासाठी चॅलेंज असेल, तुम्हाला शुभेच्छा देतो, व्हेरी ऑल द बेस्ट. आता जाऊया हनुमान बिड्याचा पाडा संघाच्या समोर. तुम्ही टॉस जिंकला असता, काय निवडला असता? आम्ही क्षेत्ररक्षण निवडलं असतं. क्षेत्ररक्षण निवडला असता. ह्या मैदानाला खेळाचा अनुभव घेतलाय तुम्ही, खेळलात देखील आहेत. तरी पण काय वाटते तुम्हाला की आता बॅटिंग करायची आहे, आतापर्यंत जर प्रत्येक संघ धावा लगावतोय, तुम्हाला काय वाटते तुम्ही किती लगावण्यामध्ये इथे सफल ठरू शकताय? बघू 50+च्या पुढे. तुमची टीम मध्ये काय कॉम्बिनेशन, काय आज बरोबर खेळाडू आहेत की कोणता खेळाडू? नाही, सर्व बरोबर आहेत. म्हणजे फुल पॅक टीम आहे. या स्पर्धेबद्दल म्हणतोय आणि या ट्रॉफी बद्दल काय म्हणतो? अतिशय सुंदर नियोजन आहे. ट्रॉफी बद्दल काय म्हणणार? सुंदर ट्रॉफी आहेत. म्हणजे जर तुम्ही समजा क्वालिफाईड झाले तर कोणती ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणार? बघू, ही छोटी आहे, मला वाटलं मोठी असेल. शुभेच्छा असतील तुम्हाला, म्हणजे त्यांचा विचार देखील चालेल का आम्हाला जी मिळेल ती ठीक आहे, पण आम्ही प्रयत्न करू. म्हणजे असं पाहिजे की खेळा, एन्जॉय करा आणि जिंका, सगळ्यात मोठी गोष्ट. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये, लाईव्ह ऍक्शनला होते सुरुवात. 45 धावा चेस करायची आणि कशा पद्धतीने केला जातात चेस धावतो विरोध घेऊन येते आपल्या समोर. चला मॅचला झाली आहे सुरुवात. बघा 2 बॅटर्स आहेत, त्यांच्याकडे टाकूया आपण त्यांच्या रेकॉर्डवर नजर. तर मागचाच मॅचचा रेकॉर्ड बघितला ना आपण, काय होता धमाकेदार राकेशचा खेळ आणि दीपेश. आज आमच्या आप्पाचा विषय लय हार्ड आहे आणि आज आमच्या आप्पाच्या खिशात बाउंड्री बन्स आहेत. आज आप्पाच्या खिशात क्रेडिटचं कार्ड नाहीये. चला मॅचला सुरुवात. पहिल्याच बॉलवर आक्रमण, परंतु चेंडू गॅप मध्ये पडलाय. राकेश यांना माहिती आहे या मॅचचं महत्व काय आहे, कारण की प्रत्येक ओव्हर मध्ये 15ची सरासरी 45 धावांचं टार्गेट डोळ्याच्या समोर आहे. मुश्किल से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लढने वालों के कदमों में जहान होता है. त्यांना माहिती आहे ना की ही मॅच जिंकायची तर सुरुवातीपासून लढाई करायला लागेल आणि ती लढाई करण्याच्या अनुषंगाने बॉलिंग ट्रॅकवर आहेत प्रवीण. सुंदर चेंडू पाहायला मिळतो, मनगटे फटका ड्राईव्ह केला जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. खेळाडू आहे तिथे, 1 धाव मिळेल. एकने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 3च्या घरामध्ये. बघा ज्याप्रमाणे आतापर्यंत जर या ओव्हरला बघितलं ना तर जी लाईन आहे ना नियंत्रणामध्ये आपल्याला बघायला मिळाले, परंतु दुसऱ्या बाजूने त्या लाईनला बिघडवण्याचं कार्य देखील फलंदाजांना करावं लागेल, कारण की गोलंदाज इथे कोणत्याही प्रकारची चुकी करायला तयार नसतील. पण नसतील तो गोष्ट वेगळी. आता चुकी केली आहे त्याने. काय केली आहे तर हा चेंडू आहे ना खराब फेकला गेलाय आणि त्याचा बेनिफिट मिळेल 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात. म्हणजे मिस्टर एक्स्ट्रा म्हणतायत ना क्रिकेट मधला, हा तो आहे. एक्स्ट्रा रन्स आहे ना कशी असते माहितीये का, बाबळीची गाड्याप्रमाणे. कारण की ती शेवटी भरपूर टोचते आणि का टोचते ते देखील सांगेन. अगदी आपण पाहिला या वेळेला प्ले डाऊनच्या स्वरूपात विकेट होईल डाऊन आणि पहिला धक्का लागला गेलाय. पहिला खंदा फलंदाज परताना पाहायला मिळेल दीपेश पडवलेला डग आउटच्या दिशेने. विकेट डाऊन. तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी, तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी, तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी होरी भेट म्हणा रविवारी, त्या वसईच्या नाक्यावरी होरी भेट म्हणा रविवारी. थँक्यू
आपल्यापासून वसईचा नाका लांब आहे, परंतु रविवारी नको, गुरुवारी जा ना, इथेच तर आहे सगळं काय. कारण की उद्यालाच तर आहे फायनल डे या स्पर्धेचा. अंतिम विजेता कोण असेल ते बघण्यासाठी या वसईच्या नाक्यावर. काय कामाला जात आहे, या इकडे टाइमपास तरी होईल. सध्या तरी आपण बघितलं ना तर मग सह्याद्री चषक आपण पाहतोय आणि हा सह्याद्री चषकाचा 4था दिवस आहे. 5वा दिवस म्हणजे उद्याला या स्पर्धेचा निकाल लागेल. परीक्षेचा रिझल्ट, परीक्षा भरपूर जणांनी दिले आणि नक्कीच काही काहींची उद्या आहे, ते आज देखील चालू आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्याच परीक्षेचा अजून निकाल इथे काय घडलंय. विकेट कीपर थोडे फंबल झाले होते, परंतु गोलंदाजाने एक एक्स्ट्रा आणखीन एक धाव दिली आहे. विजयदीप स्पोर्ट्स खोपडेपाडा टीम पाहिली आपण तर 45 धावांच्या शोधात निघालेला संघ आहे. तो संघ आपण बघितला तर हार मानणारा संघ नाही आहे, कारण की तो लढणारा संघ आहे. म्हणतायत ना लढाल तर घडाल, म्हणूनच म्हटलं गेलंय ना की शिवबाळ लढला म्हणूनच तर हा आपला महाराष्ट्र आज घडला. लढाल तर घडाल, अन्यथा तुम्ही मागे पडाल. पुढचा चेंडू आणि साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, चेंडूची फेकी नॉन स्ट्राइक एंड कडे आणि धावा मिळतील 2 संघाच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. 7 या आकड्यावर धावफलक पोहोचलाय. थेंबे थेंबे तळसाचे, बूंद बूंद से सागर भरताय जसं म्हटलं जात आहे ना, परंतु यावेळी आता बूंद बूंदने नाही काम चालणार, कारण की असत आहे 15ची प्रति ओव्हर मध्ये. त्याच्यामध्ये मग तुम्हाला मोठे फटके खेळणं देखील गरजेची बाब असेल. चौकार षटकार ते लगावणं गरजेची बाब असेल. खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिकडे एका टप्प्याने चेंडूला फील्ड केलंय. धाव मात्र तत्पूर्वी मिळेल. एकने धावफलक पोहोचलं गेलंय 8 या आकड्यावर. आतापर्यंत आपण बघितलं तर राकेश यांना जास्त स्ट्राईक मिळाली नव्हती आहे. सुरुवातीचे 2 चेंडू खेळले गेले, परंतु आता आपण पाहिलं की पुन्हा त्यांच्याकडे आलेली आहे स्ट्राईक. आणि समोर तितकाच चांगला गोलंदाज आपण बघितला तर मिस्टर प्रवीण गोंड. फटका घेतलाय सरळ, पाहिला आपण एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, फिल्डरला देईल चकवा आणि नक्कीच हा चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. ये जो गलत कह रहे हैं डीजे वाले, प्यार के चक्कर में पडो ना तो बेहतर आहे. की प्रेमात पडाल तर धोका खाल आणि क्रिकेटच्या प्रेमात पडाल तर मोका मिळेल. कारण की का क्रिकेटच्या पटलावर बघितलं तर तुम्हाला सफलता यश मिळेल. आणि सध्या तरी आपण बघितलं क्रिकेटच्या मैदानात आहोत तर मग आपण क्रिकेटकडे जास्त लक्ष केंद्रित करूया. काय झालंय तर पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा अगदी आपण बघितल्या तर 12 आल्यात. त्यामुळेच आता काय समीकरण आहे बघा, राहिलेत 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावेंची गरज आहे ना 33. 33 धावेंची गरज आहे. ओव्हर नंबर 2 ते फेकण्यासाठी आलेत आकाश. डेफिनेटली लेफ्ट आर्म ऑफ एज थोडे लवकर खेळले गेले. 2 धावा मिळतील. 2 धावेने बघितलं तर आपण प्रवीण सहमत आहेत. त्यांना माहित आहे इथे की या 2 धावेने आपल्या संघावर तितका परिणाम नाही पडणार, परंतु षटकार चौकार ठोकू द्यायचे नाहीयेत. बघा शेवटच्या बॉलवर एक नशिबाची साथ मिळाली होती आणि चौकार मिळाला होता, परंतु राकेश यांच्या खेळीकडे लक्ष असेल, त्यांच्याकडे लक्ष असेल की त्यांना कधी स्ट्राईक मिळेल या मॅच मध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मात्र मिळेल आणि 1 पेक्षा एक्स्ट्रा काही मिळणार नाहीये तिथे. आता पाहिलं पण ना तर बघूया 1ने धावफलक थोडंसं पुढे सरकलं गेलंय. येणारे चेंडू अगदी आपण बघितले तर 10 आणि या 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अगदी गरज आहे ती म्हणजेच 30 धावेंची. 10-30 म्हणजे प्रति बॉल मध्ये 3
परंतु प्रति बॉलमध्ये तुम्ही शेवटच्या बॉलपर्यंत 3 घेऊन जाऊ शकत नाहीये ना. त्याच्यासाठी तुम्हाला या षटकामध्ये एक चांगला उल्लेखनीय आणि दर्जेदार खेळ करावा लागेल आणि ती खेळी करण्याची क्षमता आहे. कारण की मागच्या मॅच मध्ये बघा ना की 22 धावा चेस केल्या होत्या राकेशच्या बॅटिंगमुळे. पुढचा चेंडू राकेश साठी उडवलाय, तोडलाय, फोडलाय आणि हा चेंडूला राकेशनं बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलाय. धमाका षटकार. पाणी पड राणी ये नागराकड जब जब पाणी पड राणी ये नागराकड. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना की सोसावे लागतील गाव, करावे लागतील कष्ट, तरच तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट. आणि तेच सांगत असताना काय जबरदस्त फटका. टीमची टोटल वाढली गेली आहे 21च्या घरामध्ये. बघा आता येणारे चेंडू अगदी आपण बघितले ना तर 9 आणि या 9 चेंडू मध्ये धावेंची गरज 24. राकेश आहे तोपर्यंत मुमकिन आहे. पुन्हा एकदा पॉवर जनरेट केलाय. फटका समोरच्या दिशेने, उंची जास्त, लांबी कमी, फिल्डरच्या माध्यमातून चुकी झाली, चुकी झाली, चुकी झाली. झेल ड्रॉप. परंतु पंच मात्र निरीक्षण करतात की घडलंय काय इथे. का हातामध्ये चेंडू आला होता, खेळाडू अगदी बाउंड्रीच्या जवळ होते. नक्कीच डाऊट आहे, शंका आहे. शंकेचं निवारण करूया. दूध का दूध, पाणी का पाणी, चित्र हे साफ सूत्र करूया तिसऱ्या अंपायरच्या मदतीने. हॅलो, चला तर तिसरा अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं गेलंय की या धावा वाचवल्यात म्हणजे सेफ आहे, सुरक्षित आहे. अगदी आपण बघितलं परंतु झेल सुद्धा सुटला गेलाय. एक अगदी आपण बघितलं या एका धाव्याने टीमची टोटल 22च्या घरामध्ये पोहोचले. अजून सुद्धा या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहे तर 2 म्हणजे 8 चेंडू आणि या 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली तर 23 धाव्यांची गरज. 8-23. फटका पुन्हा एकदा उंची गाठतोय, लांबी कमी, फिल्डर आहेत. यावेळेला पुन्हा एकदा जेल ड्रॉप. मैदानाच्या मध्ये चाललंय काय. कृपादेवी बॉईज उमराले संघ संघर्ष करतोय, दुसऱ्या बाजूने संघर्ष अगदी आपण बघितला तर धावेंसाठी विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा हा संघ करतोय. परंतु येणारे चेंडू शिल्लक असतील 7 आणि या 7 मध्ये 21 धावा अजून हव्या आहेत. परंतु जसं म्हटलं जात आहे ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में अपने टीम के साथ खड़ा वही तो होता है सबसे बड़ा. आणि या वेळेला बडा तर व्हावं लागेल आणि कोण खडा ते देखील पाहूया. हो, याच दरम्यान बघितलं की हा चेंडू एक चांगला फटका येणार अनिवार्य होता. परंतु हा चेंडू अगदी बघितला आपण तर आलेला हा डॉट आणि त्यामुळे समीकरण आता पुन्हा एकदा मागच्या मॅच सारखं दिसतंय. काय तर 6 चेंडू आणि 21 धावा. यापूर्वी 6 मध्ये 22 चेस केल्या, आता 6 मध्ये 21 चेस करायचे आहेत. होतील की नाही प्रश्न आहे ना तुमच्या मनामध्ये, प्रश्न आहे आमच्या मनामध्ये आणि प्रश्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये. प्रश्नाचं उत्तर मिळेल थेट मैदानाच्या आतमध्ये. परंतु तत्पूर्वी घेऊ एक छोटा डीजे वाला ब्रेक. अंगले अंगलाई या सावन महिनामा पुरी मनसात म या झुमझुम पाणी म पुरी मनसात म या झुमझुम पाणी म.
यू डीजे 6 चेंडू 21 धाब्यांची गरज. जसं म्हटलं जाते ना, पूजी समा जल सकती है, तूफानों से कष्ट यूं ही निकल सकती है. होके मायूस यूं ना तू बदल अपने इरादे, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत यहाँ से अभी भी बदल सकती है. 6 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. जबरदस्त मुकाबला हाय व्होल्टेज मध्ये कन्वर्ट झालाय. मागच्या मॅच मध्ये 22 धावा चेस केल्या होत्या. राकेशने तोच खेळ पुन्हा एकदा सज्ज आहे, सेट आहे आणि बॉलिंग ट्रॅक वर महेश आहे. पहिला चेंडू उडवलाय, वाघाची दहाड, खोदला पहाड, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. बिजुगराने जीव माझा तडफड, या थेंबे थेंबे पाणी पड, राणी ये नागरागड, थेंबे थेंबे पाणी पड. काय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये केला जातोय खेळ राकेशच्या माध्यमातून. 5 चेंडू 15 धावा. पुढचा चेंडू. हो, या दरम्यान आपण बघितलं तर काय घडलंय. हो, आता विचार मी तर म्हणेन चांगला केला. मनामध्ये आणलेला विचार होता की धाव मात्र आपण घेऊ, परंतु नाही, बदलला गेला. आता त्याने ठरवलं राकेशने की नाही, पुढची लढाई मीच लढेन आणि मीच घडवेन आणि माझ्या संघाला मात्र पुढे घेऊन जाईन. चार चेंडू 15 धावा. बॉलिंग ट्रॅक वर महेश. चांगला फटका आहे, क्रॅकिंग शॉट, फिल्डर आहे तिकडे. एक धाव तर मिळाले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली आहे, फेकी आले, परंतु पाहिलंय काय, धावा मिळतील तिकडे. अगदी आपण पाहिलं तर मग पंच सांगतायत की 3 धावा असतील. या 3 धावेमुळे आपण पाहिला फायदा तर होतोय, कारण की गरज आहे ना धाव्यांची, ती पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मॅच अगदी आपण पाहिले तर अजून सुद्धा त्या लेवलवर आहे. 3 चेंडू 12 धावा. सध्या तरी आपण बघितलं तर थकवा जाणवत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर राकेश यांना पाण्याची गरज आहे, परंतु मुकाबला आपण बघितला ना, जबरदस्त आहे. चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स नंतर जातोय. आता पुन्हा एकदा 3 चेंडू 12 धावांची गरज आहे ते, आणि ती गरज मात्र कशी पुरवली जाते. राकेश त्यांना मात्र जाणीव आहे की या मॅच मध्ये मी, आणि त्यांच्याकडे हिंमत आहे की या माझ्या संघाला पुन्हा एकदा या मॅच मधून बाहेर काढेन. 3-12. पुढचा चेंडू पाहतोय आपण राकेश कुवारीसाठी. फुलटॉस यावेळेला कन्वर्ट घ्याय, चांगला फटका, सरळ आरपार, दमदार, शानदार, वजनदार, असरदार. आणि काल संदीप गावडे आले होते, त्यांनी सांगितलं होतं की फटका कसा, ढोलदार, षटकार. डीजे बघा पुन्हा एकदा मॅच अगदी आपण पाहिले तर खेचून आणली या षटकाराने. येणारी चेंडू राहिले शिल्लक. आता अगदी पाहिले आपण तर 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थावा आणि पुन्हा आता कोणाची होते हवा. 2 चेंडू 6 धावा. हाय व्होल्टेज वाला मुकाबला.
त्या परीने आपण बघितलं ना, राकेश याचं कौतुक करावं लागेल. जसं म्हटलं जाते ना की मुश्किलों का दरिया देखकर भाग ना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा टाकलेला चेंडू सरळ खेचला जातोय. धाव मात्र एक मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न, चेंडूची फेक स्ट्राईक यांच्या दिशेनं. धावा आल्यात पुन्हा एकदा 2. राकेशच्या या खेळीला नक्की सलाम करावं लागेल, कारण की त्याने आतापर्यंत किल्ला एका हाती लढवला गेलाय. जिद्दीने लढला गेलाय. संघर्षमय क्रिकेट त्याने खेळलाय आणि अगदी योद्ध्यासारखा लढलाय. एक चेंडू असेल आता आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 4 धावा मात्र पूर्ण केल्या जातील की रोखल्या जातील आणि राकेशचं कौतुक करावं लागेल. राकेशने काय म्हटलंय माहिती आहे ना, की संकट किती येऊ दे मी इथे ठाम आहे. हारजीत तर नंतरची गोष्ट राहिली, त्या संकटांशी लढणं हे माझं पहिलं काम आहे आणि त्या संकटांना तशाच तसं उत्तर दिलं गेलं. एक चेंडू 4 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मुकाबला झाला. पुन्हा एकदा पैसा वसूलवाला मुकाबला, अगदी क्रिटिकल आणि थ्रिलर वाला मुकाबला. संघर्षमय क्रिकेट खेळला गेलाय. अगदी आपण पाहतो कोणत्या संघाचा होईल बेडा पार. एक चेंडू 4 धावा. एका बाजूने विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघ, दुसऱ्या बाजूने कृपादेवी बॉयज उमराले संघ. वेळ मात्र जास्त घेतला जातो, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. एक चेंडू 4 धावा. निर्णायक क्षण आपण पाहतो. निर्णायक चेंडू. एका बाजूने राकेश हसले बुलंद आहेत, इरादे स्पष्ट आहेत आणि त्या इराद्यांना पंख लागले जातील का. एक चेंडू 4 धावा. कोणाची होती हवा पाहूया. हा बॉल हाताला आहे. हा वाईट प्लस मात्र धाव मिळेल आणि आता समीकरण बदललं. बघा या निर्णायक क्षणाला आलेला हा बॉल. अगदी टेन्शन मात्र नक्कीच दिलं होतं. टेन्शन आलं पण ते टेन्शन मात्र आणखीन आहे, कारण की बघा एक्स्ट्रा रन्स आणि या एक्स्ट्रा रन्स मुळे समीकरण बदललं गेलं. आता धावेंची गरज 2. एक चेंडू 2. जिंकेल कोण. एक चेंडू 2. जबरदस्त मॅच, अगदी पैसा वसूलवाली मॅच झाली आहे आणि रफ एंड टफ. आज खरोखर प्रेक्षकांना मेजवानी मिळाली सलग या दुसऱ्या मॅच मध्ये. काय जबरदस्त. आणि आता आपण पाहू शकतोय ना की या मोमेंटमला कन्वर्ट करतील का राकेश. पुन्हा एकदा एक चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. नो मिक्सिंग नो फिक्सिंग, कारण की कंपल्सरी चेसिंग. 2 धावा कशाही पूर्ण करायच्या आहेत. आर या पार. आता काय मरो या मारो, मात्र 2 धावा करायच्याच आहेत. एक चेंडू 2 धाव्यांची गरज. हा पुढचा चेंडू पाहतोय आपण, निर्णायक चेंडू या मॅचचा. आणि इथे काय घडलंय. हा चांगला चेंडू आणि सामना जिंकला गेला कृपादेवी बॉयज उमराली संघाने. हार्ड लक विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा टीम. हार्ड लक. जबरदस्त मॅच बनवली परंतु अपयशी राहिले. राकेशच्या खेळीला मात्र एक सलाम जरूर करावा लागेल. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला. अगदी आपण बघितलं तर मॅच गमावला गेला, परंतु मंचाच्या दिशेने शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे. राजूभाई म्हात्रे भारतीय जनता पार्टी पक्षाचे वसई पूर्व भारतीय जनता